मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या नवीन यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला फक्त वनरक्षक, वनसेवक आणि वन विभागाच्या सर्व भरतींबद्दल अपडेट भेटेल. दुसऱ्या कोणतीही भरती या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार नाही, अपडेट बघायला भेटणार नाही. स्पेशल वन विभागासाठी हा चॅनल सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये शिक्षणाची पात्रता काय आहे डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा आणि शैक्षणिक जी पात्रता आहे याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला सूट भेटते हे देखील तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, वनरक्षक भरती 2023च्या जाहिरातीनुसार जाहिरातीचा पॉईंट दिलेला आहे. क्रमांक 3 मध्ये शैक्षणिक पात्रतेचा पॉईंट दिलेला आहे. 3.1 मध्ये म्हटलेलं आहे, उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र, बघू शकता विज्ञान, त्याच्यानंतर गणित, भूगोल, अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी पास असणे गरजेचे आहे आणि 12वी मध्ये तुम्हाला विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र याच्यापैकी कोणताही एक विषय असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, याच्यामध्ये सूट आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे फक्त आणि फक्त एसटी कॅटेगरी. खूप मुलांचं पॉईंट असतो की एससी कॅटेगरीला ही सूट आहे की शैक्षणिक पात्रतेमध्ये, तर सूट नाही. ही सूट फक्त एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरी प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. म्हणजे या ठिकाणी जर एसटी कॅटेगरीचे असतील तर फक्त 10वी पासवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. तिसरा पॉईंट म्हटलेला आहे, माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फक्त 10वी पास असेल माजी सैनिक, ते देखील याच्यासाठी पात्र आहेत. त्याच्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले गंभीर वनखबरे आहेत, वन कर्मचारी यांचे पाल्य जर असाल तर या ठिकाणी उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फक्त 10वी पास असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकत आहात. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट म्हणजे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या संबंधित वरिष्ठ प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल. हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असले देखील गरजेचे आहे. आता पुन्हा एकदा थोडक्यात मी सांगून घेतो, उमेदवारांनी या ठिकाणी फक्त 12वी पास करणे आवश्यक आहे आणि 12वी मध्ये तुम्हाला विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र याच्यापैकी किमान एक तरी विषय तुम्हाला 12वी मध्ये असणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे जर असाल तर तुम्हाला फक्त 10वी पासवरती देखील हा तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. माजी सैनिक 10वी पासवरती भरू शकतात. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले वनखबरे किंवा वन कर्मचारी जर त्यांचे पाल्य असाल तरी देखील तुम्ही 10वी पासवरती फॉर्म भरू शकतात, परंतु त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.